नमस्कार, स्टार दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया विशेष बातमी। लातूर लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांच्या प्रचारार्थ उदगीर शहरामध्ये कार्यकर्त्यांचा महामेळावा घेण्यात आला होता। या मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती। या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांनी भाजप व भाजप उमेदवारांवर कडाडून टीका केली। उदगीर ते लातूर, लातूर ते दिल्ली रेल्वे तिकीट 5,000 रुपये, तर उदगीर ते लातूर, लातूर ते दिल्ली विमान तिकीट 20,000 रुपये आहे। तर भाजपच्या तिकिटाची किंमत 100 कोटी असल्याचीही त्याने यावेळी टीका केली। तसेच ये अंदर की बात है, सुधाकर भालेराव मच्छिंद्र कामत के साथ है असे म्हणताच कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात टाळ्या वाजवून आनंद साजरा केला। पाहूया या महामेळाव्याची एक विशेष झलक। आणि तो मच्छिंद्र कामताच्या रूपामध्ये आपल्याला देता येईल हे महाआघाडीच्या नेत्यांना मला आवर्जून सांगावंच वाटतं। आणि मराठवाड्यामध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे। महाराष्ट्रामध्ये पहिली सभा नरेंद्र मोदींची वर्ध्याला झाली, ते पाहिलं असेल तुम्ही। 50% मैदान रिकामा होता। ते व्हॉट्सॲपवर त्याचे व्हिडिओ आलेले आम्हाला कार्यकर्त्यांनी पाठवले आणि पाहिले, मैदान रिकाम आहे। पण नरेंद्र मोदी भाषणात काय म्हणतात, आगे बताइए, जहां है वहीं खडे रहिए। म्हणजे किती आव वाढायचा, म्हणजे तुम्हाला टीव्हीवर पाहणाऱ्याला असं वाटावं की केवढी तुडुंब गर्दी झालेली, आता इथं चेंगराचेंगरी होईल। पण मागे मैदान हे रिकामं होतं। पत्रकारांनी तेव्हाच त्याची छायाचित्र आणि चित्रफिती काढून घेतल्या आणि सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाले। चारुलता टोकस आपल्याकडे उमेदवार ह्या निवडून आल्या। मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस परिस्थिती सुधारत चाललेली। नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण निवडून येणार, हिंगोलीमध्ये सुभाष बानखेडे निवडून येणार, परभणीमध्ये विटेकर निवडून येणार, उस्मानाबादमध्ये राणा पाटील निवडून येणार, सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे निवडून येणार आणि लातूरमधून निवडून येणार। आणि समोर उमेदवार बसवराज पाटलांनी आपल्याला सांगितलं, ही ज्या दोन उमेदवारांमध्ये निवडणूक आहे, श्रंगारे आणि कामत। श्रंगारेंचा माल, कामंतांचे मसाले। श्रंगारेंचा माल आता कोणी कोणी खाल्ला ते आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। निलंग्याला किती गेले, अहमदपूरला किती गेले, उदगीरला किती गेले, लोहा कंधारला किती गेले। कामंतांचे मसाले अजूनही आम्ही पाहिलेले नाही। आम्हाला हे शिकवलं नाही। शिवराज पाटील साहेब, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, विलासराव देशमुख साहेब, दिलीपराव देशमुख साहेब, बाळासाहेब जाधव साहेब यांनी असलं राजकारण कधी केलं नाही। आणि म्हणून आमच्याकडनं, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांकडनं सुद्धा असं कधी घडलं नाही। उदगीरून दिल्लीला जायचं ट्रेनचं तिकीट 5,000 रुपये। उदगीरून दिल्लीला जायचं
ट्रेनचं तिकीट 5,000 रुपये. उदगीरहून दिल्लीला जायचं विमानाचं तिकीट 20,000 रुपये. आणि उदगीरहून दिल्लीला जायचं भाजपचं तिकीट किती रुपये? किती? नाही नाही किती? 100 कोटी. एका तिकिटाला 100 कोटी. मच्छिंद्र कामतांनी लातूरमध्ये सांगितलं, कमवा आणि शिका. असा मी वाढलो म्हणाल. संघालेकडे पाहिल्यानंतर कमवा आणि वाटा असंच काहीतरी ते वाढलं तसं कळत. एक मॅच तुम्ही तुमच्या मतदानात करू शकता आणि ते तुम्ही ठरवलंय याची मला खात्री पटली. आणि खरं म्हणजे मच्छिंद्र कामतांचा उदगीर जो दिल्ली वाया लातूर हा मार्ग आता मोकळा झालेला आहे. अनेकांचे मार्ग इथं मोकळे झालेले आहेत. सुधाकर भालेराव यांना असं वाटतं की आपला समाज बंधू आता दिल्लीला चाललाय, तेव्हा मी काही आडवी करणार नाही. गोपनीय सूत्राकडनं आम्हाला असं कळतंय ये अंदर की बात है. सुधाकर भालेराव मच्छिंद्र कामत के साथ यांचा उत्साह वाढलेला. आणि म्हणून उदगीर विधानसभेमध्ये जी काही स्पर्धा आता काही महिन्यांनी होणार होती त्यातला एक स्पर्धक मच्छिंद्र कामतांच्या रूपामधून कमी झाला याचा आनंद संजय बनसोडेला किती होतोय हे मी तुम्हाला काय सांगणार. लोकांना सगळं माहिती आहे, जरा खळखळून हसा. आपल्याला असं वाटतं की तुम्हाला काहीच माहिती नसतं. हा आपला गैरसमज आहे. आपल्यापेक्षा जे आपल्यालाही माहीत नसतं हे यांना माहीत असतं. काय बरोबर आहे की? आणि म्हणून ही जी संधी उदगीरला चालून आली आहे, मी अनेकांची भाषणे तर ऐकली. खरं म्हणजे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण माझी आग्रहाची विनंती ही आहे की उदगीरच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपल्याला मच्छिंद्र कामतांसाठी मतं मागावी लागतील. त्याशिवाय हे घडेल असं मानण्याचं काही कारण आहे असं मला वाटतं. सुद्धा असं कधी घडलं नाही. उदगीरहून दिल्लीला जायचं ट्रेनचं तिकीट 5,000 रुपये. उदगीरहून दिल्लीला जायचं ट्रेनचं तिकीट 5,000 रुपये. उदगीरहून दिल्लीला जायचं विमानाचं तिकीट 20,000 रुपये. आणि उदगीरहून दिल्लीला जायचं भाजपचं तिकीट किती रुपये? किती? नाही नाही किती? 100 कोटी. एका तिकिटाला 100 कोटी.